एकदम छान. आणलेले आहेत पाडव्याला केले असतील ना. एवढं काम करून सगळं करून पण यांचे बोलणे आहे का. बापरे बापरे. सांग सांग दिवसभरात काय काय काम करते जरा बोल. काहीच नाही किंमत घर कामाला. अरे आता बोल ना. हा चल सकाळी उठल्यापासून सांग. चल पहिलं काम आजचं ना रोजचं. तर आमचं इथे जनरली असं एक डिस्कशन चालू होतं की जेव्हा दोघंही वर्किंग असतात तर घरामध्ये कोण किती काम करतं. म्हणजे आमचं असं एक फनी वेमध्ये एक डिस्कशन चालू होतं की कोण किती काम करतं, म्हणजे ऑफिस सांभाळून घरातलं काम. सो जनरली आपण जर असं बघायला गेलो तर बायकांकडे जास्त काम असतं. म्हणजे ज्या सराईतपणे बायका काम करतात त्या सराईतपणे पुरुष काम करत नाहीत. त्यांना करता येत नाही असं नाही बोलणार मी, कोणीही करू शकतो पण ते करत नाहीत. सो असं जस्ट आमचा एक विषय निघाला आणि त्या विषयावरनं मग डिस्कशन चालू होतं. कारण जनरली कसं असतं, जेव्हा माझ्या मुलाची ॲक्च्युली सकाळची शाळा असते त्याच्यामुळे मग ते एकदम अर्ली मॉर्निंग उठायला लागतं, म्हणजे 5:30 वाजता. आणि मग तो शाळेत वगैरे निघून गेला का मधला माझा जो गॅप आहे, कारण माझा ऑफिस जरा लेटच आहे बऱ्यापैकी, तर तो मधला जो गॅप आहे तो खूप जास्त आहे. सो मी काय करायची की तो शाळेत गेल्यावरती मी पुन्हा 1 तासभर झोपायची. सो ते ॲक्च्युली ते झोपण्याची सवय चांगली नव्हती, कारण त्याच्यामुळे माझं थोडंसं वेट गेन पण झालं होतं. म्हणजे ती अवेळी झोपायचं असं झालं ना ते. नंतर मग ती हळूहळू मी सवय ती मोडून टाकली. तर सध्या तर वॅकेशनच चालू होतं त्याच्यामुळे मग थोडंसं लेटच उठणं होतं. सो हेच आमचं असं जनरली डिस्कशन चालू होतं की कसं मॅनेज करतो घरातली कामं आणि ऑफिसची कामं, सगळं कोण कोणाला किती मदत करतं, हे सगळं डिस्कशन चालू होतं. आणि एक अशी गंमत चालू होती सगळे. घालायचं अंथरूण लावायचं मी. हा ही दुपारी कुकर मी लावायचा, वरण भात मी लावायची, वरणाला फोडणी मी द्यायची. हा भाजीत एक मिनिट ऐकून घ्या आता. भाजीचा कांदा बटाटा खोबरं वाटण मग मी करून ठेवणार. ही येणार फक्त तव्या भाजीत भांड्यात घालून करणार. आता आम्ही असे राऊंडमध्ये बसलोय जेवायला. आजचं लंच. चला आता आमचं जेवण वगैरे झालंय. आता थोडंसं उनो खेळतायत आणि मी हिला साड्या दाखवते घेतलेल्या. ही साडी नाही मी एकदाच नेसली आहे पूजेला. हळदी कुंकू आली तेव्हा पण तुझी साडी घातली होती. हा मग यायला संक्रांतीला एकदा हळदी कुंकू. हा पण मग ही लग्नासाठी का माहितीये का, ही एकदम सॉफ्ट आहे आणि एप्रिलच्या लग्नासाठी ही बेस्ट आहे. मग मी हीच नेसणार. हा तो हीच नेसणार आहे. आणि बाकी मग आता तृप्तीकडे दल्ला मारायचा आहे मला, कारण तृप्तीकडे ना तृप्तीकडे छान छान असतात साड्या. एक नवीन रेड उनो पण बोल. उनो आपल्याकडे जो असतो ना तो बोलायचा. मम्मा खेळ. हा दिसतंय. Uno. Red light. Green light. Blue light. स्नॅक्स.
मी बघितलं मी किती अवतारामध्ये ब्लॉग करते, मी कशा पण ब्लॉग करते अवतारामध्ये. होममेड चिवडा छान आहे, छान झालं. छोटासा लाव का माझी कुंकवाला आले नाही आता सगळ्यांचं ठेवून दिलं जे आले त्यांना सगळ्यांचं ठेवून दिलं. आता आईसोबत पण नातृत्वीचं आईचं पाठवून दिलं, आईसोबत पाठवलंय. चला आता हे लोक निघतायत कारण तिला उद्या हे आहे जॉबवर जायचंय. सो आता आम्ही त्यांना सोडायला आम्ही पण खाली उतरू. किती दिवसांनी, किती महिन्यांनी मे मध्ये आले होते डायरेक्ट आता 1 वर्षांनी. पण आम्ही दुपारी ना खूप धमाल केली, म्हणजे अक्षरशः पोट दुखलं अजून फुल ऑन धमाल केली. चाललोय ह्यांना सोडायला. चला आता तिला रिक्षात बसवून दिलं आम्ही. ॲक्च्युली मी आलो होतं ना, ड्रेस चेंज केला कारण खूपच हे झालं होतं घामाघूम. सो आता आम्ही निघालोय बाबूसाठी स्कूलचं युनिफॉर्म घेण्यासाठी. चलो निकलेश. आता जस्ट मी विचार केला की तुला फोन करू का, कारण तू गाडीवरती असशील म्हणून फोन नाही केला. जबरदस्त गर्दी ना. 1 तास नाहीत बरोबर. जवळजवळ 10ला तिथे पोहोचलो. 10 म्हणजे 10:05 सर्व 11ला बरोबर दर्शन घेऊन तिकडून निघालो. म्हणजे बाहेर रस्त्यावरती म्हणजे ते आपण टर्न घेतो त्या नाळ्याच्या इकडून, तिथे बाईक पार्किंग करा, आज जाऊन देते बाईक. तिकडून 11:15ला निघालो, घरी गेलो, आई पप्पांना बसा दिला. तिकडून बरोबर 11:30ला निघालो, बरोबर 11:45ला बरोबर. 15 प्रसाद प्रसाद मध्ये हे दिलंय पुरणपोळी. विश्वास 11:30 पब्लिक मला बोलले ना, तर येणार आज प्रगतीने, तर येणार मठात. तू बोललेलंस असं जाणार म्हणून. हा मला वाटलं नव्हतं जाता एवढं जाता लेट झालं होतं. लेट 10 वाजता गेलो तर. पण दर्शन व्यवस्थित झालं का पटापट असं काय एवढा पब्लिक सगळ्यांना मिळालं. काय काय लोक मिठीच मारून बसतात ना पाठीमागच्या लोकांचा, त्यांनी तसं नाही केलं. डोकं टेको आणि चला आजच्या दिवस ऍडजस्ट कर. पण मग तू निघेपर्यंत गर्दी होतीच. पण मी निघेपर्यंत कमी झालेली बऱ्यापैकी. अच्छा. मला 11:15 आहे ना, 11 वाजले ना. हा पब्लिक कमी होती. तुला ते हे खायचंय का आमरस? यस. आमरस फ्रीज मध्ये. हे केक कोणी आणले? काय बाबू रेडीमेड हा आमरस आणला होता पायरीचा. पायरी पण टेस्ट छान आहे. पायरी हापूसपेक्षा पायरी मला तरी चांगला वाटतो. ओके. चवीला सीझनचा पहिला आम्ही आंबा नाही, सीझनचा पहिला आमरस. डायरेक्ट आमरसने सुरुवात केली आहे. विषयाला भाग घातला. माझं झालेलं आहे खाऊन. आता हा खातो. चलो आता वाजलेत रात्रीचे 12:10 आहे आणि हा गेलेला स्वामींच्या मठात. हो मस्त आहे, मला पण आवडला. स्वामींच्या मठात तर गर्दी तर असणारच. झालं दर्शन वगैरे, तर तो आत्ता आला घरी. सो झालंय आजचा दिवस खूप मस्त गेला. माझी मैत्रीण आली होती, ती ॲक्च्युली माझी चाइल्डहुड फ्रेंड आहे. म्हणजे त्याच्यामुळे मग आम्ही कधी भेटलो तर आमची अशी जाम धमालच असते. हो का? मला वाटलं बालपणीची मैत्रीण आहे. हा तेच, म्हणजे बालमैत्रीण, बालपणीची मैत्रीण. म्हणजे आम्ही एकाच ठिकाणी राहायचो, एकत्र खेळलेलो आहोत लहानपणी. नंतर लहानाचे मोठे आम्ही एकत्र झालो, एकाच शाळेत, एकाच कॉलेजमध्ये. इनफॅक्ट आम्ही एकाच ठिकाणी जॉब पण एकाच ठिकाणी केला होता. म्हणजे असा एक जॉब मिळाला होता, तिकडे आम्ही दोघींनी एकत्र जॉईन केलं होतं. आणि ट्युशनला एकत्र,
आम्ही दोघी भेटलो तर आमचा फुल टाइमपास चालू असतो, मजा मजा. आणि दुपारी पण आम्ही फुल धमाल केली. सो असा छान गेला आजचा दिवस. आज माझी सुट्टी होती ऑफिसला. छान गेला आजचा दिवस. मार्च महिना फायनली संपलाय. आता उद्यापासून एक नवीन महिन्याची सुरुवात. स्वामींच्या जयंती प्रकटल्याने मार्च महिन्याचे. सो हा ब्लॉग मी इथेच एंड करते. आपण पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय बाय. आणि हे कलाकंद घेतलं होतं तर ह्याचाच मी नैवेद्य दाखवला होता. आमरस नाही दाखव. आमरस नाही दाखवलं. तू मला बोला ह्याचं दाखव म्हणून. अरे मी कुठे असं बोललो? मी काहीच बोललो नाही. मी बोललो देवा स्वामींना नैवेद्य दाखवूयात, याच्यात दाखव. मला वाटतं आमरसचा दाखवशील. अच्छा मी ह्याचा दाखवला गोड म्हणजे मिठाई म्हणून असं. आमरस पण गोडत ना. अच्छा आमरसचा दाखवला कधी आमरस पुरी. ठीक आहे ना. आता दाखवलं ना याचं काय. मस्त आहे ना. मला फेवरेट. एक नंबर.